महाराष्ट्रातील प्रसिद्ध संजीवन समाधी असलेल्या श्री संत बेंडोजी बाबा यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे। अमरावती जिल्ह्यातील गुईखेड तालुका चांदूर रेल्वे येथे भरलेल्या या भव्य यात्रेत धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे यात्रेला अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री व दिग्दर्शिका इल्ला कीर्ती यांची उपस्थिती लाभली। गुईखेड तालुका चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री संत बेंडोजी बाबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री तीर्थक्षेत्र गुईखेड येथे भव्य यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या यात्रेनिमित्त जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक दाखल झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याने भारावून गेला होता। यात्रेदरम्यान अनेक ठिकाणांहून आलेल्या भजन दिंड्यांनी गावात भक्तीची ऊर्जा निर्माण केली। काल्याचे कीर्तन, पालखी सोहळा, दिंडी भ्रमण तसेच पारंपरिक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। दहीहंडीचा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। कीर्तन, गोपालकाला, शोभायात्रा, दहीहंडी व महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे। या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले शिवकमल फिल्म्स मुंबईच्या अभिनेत्री व दिग्दर्शिका इल्ला कीर्ती आणि चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांची उपस्थिती। दोन्ही कलाकारांनी श्री संत बेंडोजी बाबा यांचे दर्शन घेतले। अभिनेता भारत गणेशपुरे यांनी आपल्या खुमासदार विनोदी शैलीने उपस्थित भाविक आणि नागरिकांना पोटभर हसवून कार्यक्रमात रंगत आणली। काय म्हणते गुईखेडकर? एक नंबर असणारच आहे। साक्षात बेंडोजी महाराजांची कृपा या गुईखेडवर आहे। त्याच्यामुळे कोरडवाहू जमीन असताना पण पाणी येऊन गेलं, रस्ता नसताना पण रस्ता येऊन गेला। त्यामुळे काही कोणाची तरी कृपा असल्याशिवाय होत नाही। काय हरकत नाही। आदरणीय मंच आणि ट्रस्टचे अध्यक्ष गुईखेडकर साहेब महाराज आणि आमच्या सहकलाकार तर आहेत, तर दिग्दर्शक पण आहेत, इल्ला कीर्ती मॅडम, ह्या सगळ्या इथं आलेल्या आहेत। आणि मग आता काय बोलावं काय नाही। हा माईक आता जनते आता खाली झाला यार। तर आजच्या दिवसाच्या तयाऱ्या करत असताना आमच्या सगळ्या महिला मंडळ गेल्या महिनाभरापासून विचार करून राहिले असतील की आज कोणती साडी घालावं, आज कोणती साडी घालावं, आणि सगळ्या कोणती साडी घालावं असं म्हणून नवऱ्याला परेशान करून सोडलं असं का हे चांगली दिसते का ते चांगली दिसते का ते चांगली दिसते। नवरे तर माहिती आहे तुम्हाला, नवरे म्हणते हा कोणती बायको विचारलं ही चांगली दिसते का साडी, हा एकदम मस्त। मग थोड्या वेळात दुसरी आणली, हे अरे हे तर मस्तच आहे। तिसरी आणली, हे तर मस्तच आहे। बायकाचा प्रॉब्लेम असा असते कार्यक्रमाला जाव तू कोणती साडी नेसाव हा प्रॉब्लेम येऊन जाते, कारण सगळ्या साड्या त्याला जुन्या वाटते। पण होळीच्या दिवशी घालायची म्हटलं तर सगळ्या साड्या नवीन वाटते, कोणती खराब करावं असा प्रॉब्लेम त्याला पडते। या यात्रेदरम्यान 27 ते 28 जानेवारी भव्य जंगी शंकरपट होणार आहे, तर 30 जानेवारी रोजी गोत आंबील महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे। श्री संत बेंडोजी बाबा संस्थान ट्रस्ट गुईखेड आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यामुळे ही यात्रा यशस्वीपणे पार पडत आहे। आणि दरवर्षीचा हा यात्रा महोत्सव असतो आपला गुईखेडचा। लोक हजारोच्या संख्येने या जिल्ह्यातून, बाहेर जिल्ह्यातून सुद्धा लोक येतात। आणि यावेळेला विशेषतः 2 अभिनेते जरी आणले असेल तर ते आमचे कुठेतरी मित्र आहे आणि त्यांची सुद्धा आमच्या एका भावाचे फ्रेंड्स होत्या, त्यासुद्धा आहेत। आणि कुठेतरी आणण्यामागे त्यांचा सुद्धा एक भावनिक होता, त्यांचंसुद्धा नातं या विदर्भाशी अमरावती जुळलं असल्यामुळे त्यांनासुद्धा इथे आज दर्शनासाठी आले। ते आपल्याशी सुद्धा, जरी ते अभिनेता असेल, पिक्चरमध्ये काम करत असेल, वेगवेगळ्या सिरियलमध्ये काम करत असेल, पण ते आपल्याशी संवाद साधायला, देवाचा खऱ्या अर्थानं बेंडोजी बाबाचा आशीर्वाद घ्यायला आलेले आहेत। मला सगळ्या भावी भक्तांना विनंती एवढीच आहेत का निश्चिततेनं महाराजाची प्रामाणिकपणे सेवा करा, त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळेल। एवढीच मला आजच्या या यात्रा महोत्सवाच्या सगळ्यांना मनापासून, आपण इथे उपस्थित झालात सगळ्यांचं, या ट्रस्टचा अध्यक्ष वसंत गुईखेडकर म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। गुईखेड येथील श्री संत बेंडोजी बाबा यात्रेने धार्मिक, श्रद्धा, संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम साधला आहे। भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कलाकारांची उपस्थिती यामुळे ही यात्रा अविस्मरणीय ठरत आहे।